देख रहे हैं सक्षम भारत टीवी। माझं नाव चंद्रपाल चोकसे, मी अध्यक्ष आहे। आमचे मित्र धर्मा रामानीजी जे द्वारका वॉटर पार्कचे सर्व मालक आहेत, नरेंद्रजी वाघ हे वाघ विला जे आहे वॉटर पार्क त्यांचे ओनर आहेत। डॉक्टर राजेंद्रजी पडोळे हे उमरेड येथील टायगर पॅराडाईजचे मालक आहेत। दिनेश भारती यांचं स्प्रिंग व्हॅली नावाचे प्रोजेक्ट आहे आणि आमचे मित्र अनिल जी वाधवानी यांचा फन प्लॅनेट आहे। आम्ही आज सगळे याच्यासाठी आलो आहे की सगळ्यांना माहित आहे की सन्माननीय पंतप्रधान आणि पूर्ण टीम दिवाळीसाठी गोड बातमी देणार म्हणून तुम्ही तुमच्या सगळ्या वर्तमानपत्रात टीव्ही चॅनलमध्ये रोज सांगत आहे। पण हे होत असताना आमच्या लक्षात हे आलं बाबा गोड बातमी देणार, पण दिवाळीमध्ये लोक फिरायलाही बाहेर पडणार आणि जे जिथं फिरायला जाणार त्याच्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे वॉटर पार्क, जिथं पूर्ण कमीत कमी एकेका वॉटर पार्क मध्ये आमच्या इथे 1-1 लक्ष स्टुडंट पिकनिकला येतात, ट्रिपला येतात। पण आपल्या इथं जे जीएसटी आहे आमची, ती जीएसटी 18% अगोदरी होती आणि आधी ती जीएसटी 18% आहे। 18% जीएसटी म्हटलं ते खूप मोठा भार हा पर्यटकावर बसतो। अच्छा, हा जो भार बसतो याच्यात काही सेट ऑफ वगैरे नाहीये। बाकी ठिकाणी काय की आपण जेव्हा जीएसटी घेतो त्या जीएसटी घेतल्यानंतर तो सेट ऑफ मिळतो, पण इथं जे टुरिस्ट आहेत जे 18% तिकीट घेऊन आमच्याकडून घेतात त्यांना 18% मधून 1% रिफंड भेटत नाही। त्याच्यामुळे काय की जेव्हा आपण रेट लिस्ट पाहतो 800 रुपये, अरे पण 800 रुपयामध्ये 200 रुपये तर सरकार नेत आहेत, उरते आमच्याजवळ 600 रुपये। ते हे जे 18% टॅक्स आहे हे 5% व्हायला पाहिजे, कारण की काय आता त्यांनी जितके रिसॉर्ट आहेत 7,500 रुपयापर्यंत त्यांनी 5% टॅक्स ठेवलेला आहे। आता 7,500 रुपये म्हटलं आणि आमचं 750 रुपये आहे, तर आम्हाला 18% आणि त्यांना 5%। म्हणून आता आम्ही सगळ्यांना एक विनंती करायला आलो आहे, शेवटी पर्यटन म्हटलं तर तुमच्या सगळ्याच्या आनंदाला आनंद देणारी आमची इंडस्ट्री। किती दुःखी माणूस आहे, कष्टी माणूस आहे, जेव्हा तो पर्यटनाला येतो मग ते आपल्या कुटुंबाबरोबर जेव्हा तो पर्यटन करतो निघतो बाहेर तर त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदही असतो आणि जर कमी रेटमध्ये झालं तर तो आम्हाला थँक्यू म्हणेल। अदरवाईज काय का 18% टॅक्स सरकारला दिल्यानंतर तो तर म्हणे काय लुटमार आहे म्हणे, असं शब्द प्रयोग करणार। तर आता एकच आहे, आणि आता हे तर फक्त विदर्भ वॉटर पार्क आहे, पण वॉटर पार्क बरोबर आज आपण पूर्ण विदर्भात जे पर्यटन बघितलं त्यात विदर्भात जे टायगर पर्यटन आहे, वन पर्यटन आहे, ते पूर्ण भारतात जर नंबर 1चे वन पर्यटन कुठं असेल तर ते आपल्या विदर्भात आहे। 100% गॅरंटीनं जर वाघ कुठं मिळत असेल तर ते ताडोबाला आहे, 100% पेंच शिल्लारीला आहे। पण दुःख काय का पेंच शिल्लारीला फक्त 7 रिसॉर्ट आहेत आणि तेच पेंच टुरिया मध्य प्रदेशात 70 रिसॉर्ट आहेत। त्यांची पॉलिसी आहे, ते पर्यटनाला खूप प्रोत्साहन देत आहेत, त्याच्यामुळे पर्यटन पुढे जात आहेत। आपल्या इथं पर्यटनाला प्रोत्साहनच नाहीये। तुम्ही इथं जितके लोक बसले आहेत तुम्ही तुमच्या फक्त गावाची आठवण करा, तहसीलची आठवण करा। तुमच्या तहसीलमध्ये तुमच्या गावात एक पर्यटन स्थळ आहे, फक्त तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं ते डेव्हलप झालं नाही। पण आजही आपल्या इथला जो ग्रुप असतो तो संध्याकाळी मारुतीचं देऊळ असतो, एखादा तलाव असतो, नदी असते, डॅम असते, तिथं ते पर्यटनाला जातात। तर आपल्या इथे तर काय धार्मिक पर्यटन म्हटलं तर रामटेकच्या रामजी पासून तर कौंडण्यपूरला रुक्मिणी हरणपर्यंत सगळं आपल्या याच्यात आहे। टायगर पर्यटन आपल्या इथं आहे, लेजर पर्यटन आपल्या इथं आहे, खिंडसी म्हणा, नवेगाव खैरी म्हणा, हेरिटेज पर्यटन आपल्याकडे आहे, नगरधनचा किल्ला वगैरे। भंते ससाईंनी खूप मोठे उपकार केले आहेत, त्यांनी ते इतकं मोठं एस्कॅव्हेशन केलं आहे मनसडला, पण दुःख काय का तिथून ज्या मूर्त्या निघाल्या होत्या
त्या सगळ्या मूर्त्या दिल्लीच्या असा अजाबघरमध्ये आहेत, दिल्लीच्या म्युझियममध्ये आहेत. म्हणजे मूर्त्या निघतात विदर्भात आणि मूर्त्या बघायला मिळतात दिल्लीवाल्यांना. त्या मूर्तीच्या म्युझियम जर आपल्या रामटेकला राहिलं असतं, मनसोडला राहिलं असतं, तर आज जितके बुद्धिस्ट म्हणजे इंडोनेशिया, थायलंड हे सगळे इंटरनॅशनल टुरिस्ट रामटेकला आले असते. ते हे सगळं आहेत. हे आमचे मित्र धर्मारामांजी हे काही आपल्या बरोबर वार्तालाप करतील. नमस्कार सभी देशवासियों, सब पत्रकार बंधुओं, सभी को नमस्कार, प्यार भरा। मैं धर्मदास रामनी, द्वारका वाटर पार्क से। सभी को नमस्कार। और आज का विषय ऐसा था कि जो 18% जीएसटी है उसी के लिए हम सभी वाटर पार्क एसोसिएशन इकट्ठा हुए और हमने चर्चा की है। आज जब भी टीवी के सामने बैठे तो हर नेता सभी को ही आके बस हम पर्यटक को बढ़ावा देंगे, बस ऐसी बातें कह के चले जाते हैं। पर्यटक को बढ़ावा देने की बजाय पर्यटकों पे एक 18% जीएसटी लगाकर एक बोझ बना देना है। हम लोगों ने जो वाटर पार्क एसोसिएशन है, सब ग्रामीण क्षेत्रों में हमारे वाटर पार्क के वजह से आज ग्रामीण क्षेत्र में रोजगार बढ़ा। ग्रामीण के लोगों को रोजगार वहां से हमारे पार्क से मिला है और सभी पार्क में मिला के कम से कम 10,000 लोग सर्विस करते हैं विदर्भ में, जो वाटर पार्क और अम्यूजमेंट पार्क में सर्विस करते हैं। मगर इनको गवर्नमेंट की तरफ से ग्रामीण रहने के बावजूद कोई सहूलियत नहीं है। आज जो लोगों ने देखा नहीं, हमारे वाघ साहब हैं, वो इस बार नया फिश पार्क लेके आए वाघविला में। हमारे चौकसे साहब है, ये इस बार बर्ड पार्क लेके आए अपने क्या नाम अपना लाइट हाउस वाटर पार्क में। मैं हूं इस बार कश्मीर लेके आया हूं द्वारका वाटर पार्क में। तो हर नई चीज हम लोग विदर्भवासियों को देना चाहते हैं, हर खुशियां देना चाहते हैं। खुशियों का हमको जुर्माना लगता है 18% जब भरते तो हमको लगता है हम जुर्माना, जो लोगों को खुशियां दे रहे हैं ये जुर्माना दे रहे हैं हम लोग 18%, जबकि सभी चीज पे अब कम हुआ है। जब 7,500 के रूम पे 5% गया, हमारी 700-800 की टिकट पे अगर 18% लेते तो ये बहुत दुखद है। तो हमारा निवेदन है सरकार से, महाराष्ट्र सरकार से, केंद्र सरकार से, कि पर्यटकों को आजादी दो, घूमने की आजादी दो, उन पर टैक्स मत ला दो जो हो सके। तो पहले भी एक जीआर था कि अगर कोई वाटर पार्क बनाता है तो उसको 3 साल तक कोई टैक्स नहीं था, कोई मनोरंजन कर नहीं था। जब से जीएसटी आया तो नया पार्क बने चाहे पुराना, पहले दिन से जीएसटी लागू हो जाता है। तो ये सब चीजें अगर पर्यटकों को सहूलियत के लिए नहीं देंगे तो ये इंफ्रास्ट्रक्चर खड़ा भी नहीं होगा और आगे कोई वाटर पार्क बनाएगा भी नहीं अगर 18% अगर टैक्स भरना पड़ा तो। सभी के हौसले पार्क में नए खुले हैं वाटर पार्क, तो ऐसे बढ़ावा मिलेगा अगर गवर्नमेंट की तरफ से। तो 9 की जगह 90 खुलेंगे और 90 खुलेंगे तो 9,000 लोगों को रोजगार भी मिलेगा। तो ये हमारी एक सरकार से दरख्वास्त थी कि जो 18% है वो जीएसटी कम करके 5% करे। इस कार्य के लिए हम विदर्भ वाटर पार्क एसोसिएशन सबके आभारी रहे। आता गंमत बघा काय असते, मागच्या वर्षी एक यष्टीनी ऍक्सिडेंट झाला, यष्टीनी झाला आणि वॉटर पार्कवर बंदी आहे। गेल्या वर्षी कोणतीच पिकनिक कोणत्या आमच्या वॉटर पार्कमध्ये आलेली नाही, त्याच्यामुळे लाखो रुपयाचं आमचं नुकसान झालं, लाखो रुपयाचं नुकसान झालं। आश्चर्य वाटते की भैया जर यष्टीनी जर हे होत असेल तर तुम्ही यष्टीला बॅन करा, यष्टी चांगल्या स्थितीत ठेवा। हे ऍक्सिडेंट यष्टीनी आणि वॉटर पार्क बंद, पिकनिकच जाणार नाही, त्यांनी काय काढलं, पिकनिक जाणार नाही। त्याच्यामुळे काय हे जोपर्यंत ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सरकारने मनात घेतलं नाही आणि सरकारने जर इंटरेस्ट घेतलं नाही तर विदर्भातलं पर्यटन वाढणार नाही। याने जितके हे पर्यटन आहेत, हे इथं आमचे ड्रीम एशियावाले आहेत, त्यांचं 80 कोटीचे इन्व्हेस्टमेंट आहे, 80 crores। सगळ्यांचं जे इन्व्हेस्टमेंट आहे 5, 25, 50 कोटी रुपयाचे एकेकाचे इन्व्हेस्टमेंट आहे। आता इतकं मोठं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर जर 18% जीएसटी जर लोक चालत नाही आमच्याकडं, आमची इंडस्ट्री नाही आहे की भैया मॅन्युफॅक्चरिंग होते आणि आम्ही विकतो। अरे इथं तुम्ही लोक आलेत तर पर्यटन, लोक आलेत तर आमच्या लोकांचा पगार निघेल, लोक आलेत तर आम्ही इन्स्टॉलमेंट पेमेंट करू, लोक चाले नाहीत तर काय हरी विठ्ठल करत आम्हाला वाजवत बसावं लागेल। त्याच्यामुळे किती मोठं हे होईल, बँकेचे इन्स्टॉलमेंट वेळेवर भरल्या जाणार नाही। तर याच्यामुळे काय का आता बघा, हे मला माहित आहे
की आपण हे प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही आमची मनाची खतखत तुमच्या समोर ठेवताय. तुम्ही लोक मला माहित आहे का उद्या बढिया हेडिंग लावून आमचं हे करा. पण दुःख आहे का ज्यांनी हे करायला पाहिजे, जिथं हे सगळं होत आहे त्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे ना का भैया टुरिझम इंडस्ट्री. आता स्वतः आपले सन्माननीय पंतप्रधान म्हणतात टूरिज्म नहीं बढ़ावा, अयोध्या बनाए तो अयोध्या में इतने करोड़ रुपए का टर्नओवर हो गया, अयोध्या से इतना हो गया. अरे तुम्हीच बोलता आणि तुम्ही जिथं आम्हाला म्हणजे हातपाय बांधायचं आणि पाण्यात टाकायचं आणि म्हणून चांगलं पोहतो. अरे कसं पोहणार आहे, आमचे हातपाय बांधलेले आहेत ना, ते हातपाय आमचे उघडे करा, पहा मी किती चांगलं हे करतो. तर आता काय खूप आपल्याला पर्यटनाला स्कोप. आणि मी तर सांगतोय तुम्हाला की पर्यटनामुळे पूर्ण विदर्भ तुम्ही कुठेही पहा, प्रत्येक ठिकाणी आपल्या इथं अष्टविनायक आहेत. आपल्या अष्टविनायकला कुणी विचारत नाही, पण तुम्ही पुण्याला जा की आमच्या इथे हे आहे. आपल्या इथं आपण हे स्वतःहून बोलतच नाही. काही कवी आलाय आणि आपल्या पाहुण्यांनी आपल्याला विचारलं का हो आपल्या नागपूरला पाहण्याला काय आहे, स्टेट वे आपण म्हणतो आमच्या इथं काहीच नाही. अरे आमच्या इथं दीक्षाभूमी आहे, वर्ल्ड लेवलवरती दीक्षाभूमी आहे. त्या दीक्षाभूमीला आणखीन हे केलं तर जगातील टुरिस्ट तिथे येऊ शकतात. आमच्या इथं टेकडीच्या गणपती आहे, आमच्या इथं फुटाला आहे, अंबाझरी आहे. काय नाही, अंबाझरी 2000 मध्ये मी बंद केली आहे. आज 2025 झालेला आहे, पण अंबाझरीमध्ये काही डेव्हलपमेंट नाही. माझ्याकडे जेव्हा अंबाझरी असताना लाखो लोक त्या अंबाझरीला भेट देत होते, हे तुम्हाला मला सगळ्यांना माहीत असेल. तर का नाही हो, म्हणजे पर्यटनामध्ये काय आहे आणि खूप प्रॉफिट नसल्यामुळं खूप मोठे मोठे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते पर्यटनामध्ये येत नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर कामत जे होते, मोठा कामत विदर्भात येणार, कामत विदर्भाच्या करणार, कामत हे करणार, ते कामत आले का नाही राबत. आपल्याकडे टुरिस्ट फ्लो नाही. पुण्याला रोज टुरिस्ट येतात, नाशिकला येतात, मुंबईला येतात. आपण जेव्हा मुंबईला पुण्याला जातो तर आपल्या खिशात आपण 5-10 हजार रुपये घेऊन जातो आणि खर्च करून येतो. पण इथं आपल्या विदर्भात असं काही इंडस्ट्री वगैरे नसल्यामुळे, टुरिस्ट फ्लो नसल्यामुळं खूप काही नाही. तरी मी तर आमच्या विदर्भ पार्क असोसिएशनकडून आमच्या सर्व सन्मानित सदस्यांचे आभार मानतो का त्यांनी प्रत्येकाने हे लावून एक चांगलं वॉटर पार्क वगैरे डेव्हलप केलेलं आहे. आता वॉटर पार्क मध्ये वॉटर पार्कच नाहीये, फक्त वॉटर पार्क नाम आहे, परत प्रत्येक ठिकाणी ऍडव्हेंचर पार्क आहे, अम्युजमेंट पार्क आहे, बर्ड पार्क आहे, मरमेड शो आहे, जलपरीचे शो काय नाही आहे तिथं. म्हणजे जे पैसे घेतो त्याच्यात 10 टाईपचे आपण वेगळे सगळं दाखवतो. आणि हे सगळं दाखवल्यानंतर माणूस सुखावतो ना, शेवटी प्रत्येकाला वाटते ना. आता जर यांनी 5% टॅक्स केलं तर आम्हाला सीधा 800 रुपयाची तिकीट असेल, ती आमची 600 होऊन जाईल. आम्ही सिमेंटवाल्यासारखं नाही आहोत की त्यांना ती सबसिडी भेटल्याबरोबर त्यांनी आपले रेट 50 पहिलेच वाढवून दिले आणि आता म्हणते का आम्ही काय. पण आमच्या इंडस्ट्रीमध्ये तर असं येस, आम्ही सगळ्यांना कळवलं आहे. नाही, सगळ्यांना सिन्स बिगिन म्हणजे आमची असोसिएशन जी मुंबईला आहे, आमची जी नॅशनल असोसिएशन आहे, ते पण त्यांच्या स्पीडनी दिल्ली, मुंबई सगळ्या ठिकाणी आम्ही गाजवत आहोत. नागपूरची जबाबदारी त्यांनी आम्हाला दिली आहे म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन नागपूरला बसलो आहे. पण आता आणि येणाऱ्या 22 तारखेपासून हे इम्प्लिमेंट होणार आहे. म्हणजे खूप कमी वेळ आहे, म्हणजे यात 8-10 दिवसात काही झालं तर इफेक्ट होईल. अदरवाईज हे 18% जे टॅक्स आहेत ते 5-10 वर्षासाठी ते राहणार आहे, जोपर्यंत नवीन काही होत नाही.